नमस्कार, मी हेमंत प्रकाश राजमाने ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रिएंट यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे। सध्या आपण कसबे डिग्रजमधील जी शेंडवाट म्हणून एक क्षेत्र आहे, त्या शेंडवाटेच्या एका क्षेत्रामध्ये आपण उभे आहोत। आणि ह्या इथे जे मागचे जे ॲव्हरेज आहेत ऊसांचे, म्हणजे ही जमीन अशी काय एकदम टॉप लेवलची जमीन नाही आहे। इथं सरासरी आडसाली ऊसाचं जर लागणचं ॲव्हरेज बघितलं तर एक 60, 65, 55 या लेवलचं ॲव्हरेज इथं शेतकऱ्यांना मिळतं। परंतु ह्या वर्षी आपण इथं एका क्षेत्रामध्ये 1 एकरमध्ये असं टार्गेट ठेवलं की नाही, ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण 100 टन ॲव्हरेज काढायचं, जे नदीकाठला मळीच्या साईडला किंवा चांगल्या रानामध्ये पडतं ते आपण ॲव्हरेज इथं पाडायचं, ह्या ध्येयानं आपण इथं काम केलेलं आहे। आणि आज आपण 1 एकर ऊस ज्यावेळी तिथला तुटून गेला त्यावेळी इथलं जे ॲव्हरेज बघितलं 102 टन ॲव्हरेज हे आपल्याला इथं मिळालेलं आहे। आणि जे ॲव्हरेजसाठी टनेसाठी जे गुणसूत्र होतं आपलं, एकरी ऊसांची संख्या पाहिजे आपल्याला, ऊसाला कांड्यांच्या लांबी पाहिजे, ऊसाच्या कांडीला जाडी पाहिजे आणि ऊसाला कांड्यांची संख्या पाहिजे। ह्या चारीचं गुणोत्तर आम्ही इथं परफेक्टरित्या ऑर्बिट कन्सल्टिंगच्या द्वारे इथं आम्ही शेतकऱ्याला कन्सल्टिंग करून व्यवस्थित साध्य करून ते चारीचं गुणोत्तर साधून आज आम्ही इथं ज्या क्षेत्रामध्ये ज्या एरियामध्ये कधीही शेतकऱ्याचं उत्पन्न 70 टनाच्या वर गेलं नाही, त्या क्षेत्रामध्ये आम्ही आज 102 टनापर्यंत ऊसाचं ॲव्हरेज केलेलं आहे। आणि एक मोठा आता जस्ट आम्ही सेलिब्रेशन केलं की इथं आणून एक 102 टनाचा केक आणून, म्हणजे 101 केक आणून फडकऱ्यांच्या हस्ते कापून आज शेतकऱ्याला इतका आनंद झाला की त्याने इथे केक कापून शेतकऱ्यांना म्हणजे फडकऱ्यांना एक पार्टी दिली। म्हणजे इतका त्याला उत्साह त्यामध्ये मिळालेला आहे। म्हणजे उत्तम जर नियोजन केलं, आता तुम्ही म्हणाल की भरपूर शेणखत वापरला असेल, भरपूर काही मटेरियल वापरला असेल, तर तुम्हाला हे क्लिअर करतो की ह्या क्षेत्रामध्ये गेले 25 वर्ष शेणखताचा कणही टाकलेला नाही। म्हणजे बिगर शेणखत टाकता, बिगर आवाढव्य खर्च न करता फक्त योग्य प्लॅनिंग, वेळच्या वेळी काम आणि ते गुणसूत्रावर काम केलं आपण। म्हणजे घटनेचं गुणसूत्र आहे ते गुणसूत्रावर आपण काम केलं आणि त्या गुणसूत्रानुसार योग्य कन्सल्टिंग घेतली, योग्य आळवण्या फवारण्या ऑर्बिटचे जे प्रोडक्ट आपण वापरले, त्यामुळे आपल्याला इथं एकरी ऊसांची संख्या चांगली मेंटेन झाली, प्लस कांड्यांना चांगली लांबी मिळाली, कांड्यांना चांगली जाडी मिळाली आणि ऊसाला कांड्यांची संख्या चांगली मिळाली आणि कोंबडीची पण संख्या इथं आपल्याला चांगली मिळाली। आता जो मेन ऊस आहे त्या ऊसाला तर मोजलं तर 40-45 कांडी ऊस आपल्या इथं मिळतोय। आता आपल्याजवळ एक कोंबडीचा ऊस आहे ह्याच पडातला, तर तुम्ही कोंबडीचा ऊस बघितला, तिची जर कांडी लांबी जाडी बघितला आणि संख्या, तर मला वाटतं ही संख्या आपण मोजून बघूया। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 सरासरी कोंबडीच्या ऊसाला, जी कोंबडी 7-8 महिन्याने येते, त्या कोंबडीच्या ऊसाला जवळजवळ 18 ते 20 कांड्या ऊस आहे। आणि जो मेन ऊस आहे मूळ, त्या ऊसाची कांड्यांची संख्या जवळजवळ 40 ते 45 आहे। म्हणजे हे सगळ्याचं गुणोत्तर मिळाल्यामुळं आज आपल्याला 102 टनाचा ॲव्हरेज इथं मिळालेला आहे। आणि हे अतुलनीय यश आहे। इथं शेतकऱ्याला अपेक्षा असते की माझं बाबा 70-75 झालं तर खूप खुश असतो, पण त्या क्षेत्रात आपण 102 टन ऊस पाडलेला आहे। तुम्ही बघू शकताय, ऊस पण एक नंबरचा आहे आणि राहिलेल्या एक क्षेत्रामध्ये सुद्धा तेच ॲव्हरेज जाऊ शकते। आणि ह्या सगळं ऑर्बिट कन्सल्टिंग आणि ऑर्बिट प्रोडक्ट वापरल्यामुळे शेतकरी अतिशय आनंदी आहे। धन्यवाद।